श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात समतोल राखणे किती सोपे राहील? करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये योग्य तो तोल साधता येईल का? आर्थिक निर्णय घेताना तुम्ही योग्य मार्ग निवडाल का की थोडा गोंधळ निर्माण होईल? नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील का की काही गैरसमज तुमची परीक्षा घेतील? तुमच्या मनातील द्विधा अवस्था तुम्ही शांतपणे हाताळू शकाल का? हा काळ तुम्हाला सतत एकच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्वतःचा समतोल टिकवू शकाल का? चला तर मग जाणून घेऊ पंधरवडा कसा असेल. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तूळ राशीच्या व्यक्तींनो, मे महिन्याचा हा पंधरवडा तुमच्या आयुष्यात समतोल आणि निर्णय यांची खरी परीक्षा घेणारा ठरणार आहे. प्रत्येक गोष्ट नीट आणि योग्य पद्धतीने घडावी अशी तुमची इच्छा असते, पण या काळात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडू शकतात. कधी मन एका दिशेने खेचेल तर बुद्धी दुसऱ्या दिशेने आणि नेमकं तिथेच तुमची खरी ताकद दिसून येईल. हा काळ तुम्हाला फक्त बाह्य यश देणारा नाही तर आतून अधिक मजबूत आणि परिपक्व बनवणारा आहे. तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता, वागण्यात संतुलन आणि विचारांमध्ये स्थैर्य ठेवलं तर हा पंधरवडा तुमच्यासाठी आयुष्याला सुंदर वळण देणारा ठरू शकतो. तूळ राशी म्हणजेच संतुलन, सौंदर्य आणि योग्य निर्णयांची कला. कधी नाती महत्त्वाची वाटतील तर कधी करिअरचा आवाज मोठा होईल. काही क्षण असे येतील जिथे मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष होईल. पण लक्षात ठेवा, तुमच्यातच आहे ती ताकद जी प्रत्येक परिस्थितीला सुंदर शेवट देऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी केवळ अनुभवांचा नाही तर स्वतःला नव्याने घडवण्याचा आहे. करिअर आणि व्यवसाय. या पंधरवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. काही संधी आकर्षक वाटतील, पण त्या स्वीकारण्यापूर्वी त्यांच्या परिणामांचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन भागीदारी, नवीन करार आणि विस्ताराच्या दृष्टीने अनुकूल आहे. मात्र कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. योग्य माहिती आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्ही मोठा फायदा मिळवू शकता. आर्थिक स्थिती. या काळात तुमच्याकडे पैसा येण्याचे अनेक मार्ग खुलतील, पण त्याचबरोबर खर्चाचं प्रमाणही वाढू शकतं. अचानक काही खर्च समोर येतील ज्यामुळे थोडी चिंता निर्माण होऊ शकते. जर तुम्ही या काळात योग्य नियोजन केलं तर भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, पण फक्त अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच पुढे जा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा पंधरवडा खूप खास ठरणार आहे. जोडीदारासोबतचे क्षण अधिक गोड आणि आठवणीत राहणारे असतील. काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील ज्यामुळे नात्यात नवीन ऊर्जा येईल. मात्र काही वेळा छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. अशावेळी अहंकार बाजूला ठेवून संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. विवाहित व्यक्तींना कुटुंबासोबत आनंदी आणि समाधानकारक वेळ घालवता येईल. कौटुंबिक जीवन. घरात आनंद आणि शांततेचं वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. काही शुभकार्य किंवा एकत्र येण्याचे प्रसंग घडू शकतात. मात्र घरातील काही जबाबदाऱ्या वाढू शकतात ज्यामुळे थोडा ताण जाणवेल. पण तुमच्या समजूतदारपणामुळे तुम्ही सर्व गोष्टी योग्य प्रकारे हाताळू शकाल. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात चांगले परिणाम दिसतील. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल आणि तुमचं ज्ञान अधिक सखोल होईल. सातत्य आणि मेहनत. यामुळे तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा काळ चांगला आहे, पण मानसिक ताण टाळणं आवश्यक आहे. कामाच्या आणि नात्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे थोडा थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर फायदा होईल. आहाराकडे विशेष लक्ष द्या. प्रवास. या पंधरवड्यात काही प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास कामासाठी तर काही आनंदासाठी असतील. प्रवासातून नवीन लोक, नवीन विचार आणि नवीन संधी मिळू शकतात. थोडा थकवा जाणवेल, पण त्यातून मिळणारे अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. उपाय. शुक्रासाठी ओम शुक्राय नमः मंत्र जपा. शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. देवी लक्ष्मीची पूजा करा. सुगंधी फुले अर्पण करा. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा संतुलन, संयम आणि योग्य निर्णयक्षमता यांची परीक्षा घेणारा ठरणार आहे, पण त्याचबरोबर प्रगतीच्या संधीही घेऊन येणार आहे. करिअर आणि व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील ज्यामुळे पुढील वाटचाल ठरू शकते. योग्य विचार करून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ मध्यम पण सुधारणा करणारा असेल. समजूतदारपणा आणि संवाद यामुळे नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. हा पंधरवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि आयुष्यात योग्य समतोल साधण्याची शिकवण देणारा ठरेल.
शांतपणे आणि आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ संतुलन, संधी आणि आत्मपरीक्षणाचा आहे. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही चढउतार येतील, पण तुमची शांतता आणि योग्य निर्णयक्षमता तुम्हाला पुढे नेईल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. फक्त एकच लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा समतोल ढळू देऊ नका. हा काळ तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा आहे आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. धन्यवाद.